अशोक वानखेडे यांनी नारायण राणेंची पूर्ण कुंडलीच बाहेर काढली. नारायण राणे राजकारणात येण्याआधी थापाच्या हाताखाली कामाला होता. थापा बोलायचा, ए नाऱ्या 4 चहा घेऊन ये. थापाने शिफारस केली म्हणून बाळासाहेबांनी नाऱ्याला बेस्टचा चेअरमन केला आणि आज हाच नाऱ्या ठाकरे कुटुंबाची लायकी काढतो. लक्षात ठेवा, 20 नोव्हेंबरला असं बटन दाबा की 23 तारखेला फटाके महाराष्ट्रात फुटले पाहिजे, गुजरातमध्ये नाही. फडणवीस हरला तरच मराठी माणूस सेफ राहील. बटेंगे तो 2 गुजराती महाराष्ट्र को लुटेंगे. कारण हा माणूस थापाभाईकडे चहा पाजायचा काम करायचा. विषय निघाला म्हणून सांगतो. हे नाऱ्या, तिच्या आतमध्ये जरा सांग, चहा 4 सांग. यार वो नाऱ्या को बना रहे वो बेस्ट का चेअरमन. सगळे हसायला लागले. अरे काय म्हणे. नारायण राणे रात्री उठून आणला. नारायण घाबरला, काय झालं बा, रात्री का उठून आणला. एक कपड्याचं दुकान उघडलं. एका टेलरला रात्र बसून याचा सफारी शिवला. सकाळी बाळासाहेबांसमोर पेश केला आणि हा बेस्टचा चेअरमन झाला. नंतर महाराष्ट्राचं दुर्भाग्य हा मुख्यमंत्री झाला आणि MSMEचं दुर्भाग्य हा तिथे गेला. 2023 में 50 साल का बॉन्ड लिया नरेंद्र मोदी ने. 2073 में जो सरकार होगी उसको देना पड़ेगा पैसा. 2073 की सरकार तो पता नहीं मैं भी रहूंगा कि नहीं रहूंगा. जो वहां का प्रधानमंत्री होगा वो बोलेगा यार ये कौन था भाई, 50 साल पहले क्या पाप कर गया. अब मुझे मेरे बजेट में प्रोविजन करना पड़ रहा है, मैं कहाँ से करूं. ज्योतिबा फुले आपल्या नेत्यांचे भाषणं म्हणजे असं वाटतं की ते फोटोकॉपी त्याच्या वडिलाची आजोबाची फोटोकॉपी पोराला, वडिलाला वडिलाची फोटोकॉपी पोराला आणि पोराची फोटोकॉपी नातवाला. आंबेडकर शाहू फुलेंची विचारसरणी, विचारधारणा या महाराष्ट्राची देण आणि महाराष्ट्राच्या अंतिम व्यक्तीसाठी. अरे काय रे, कोणाची नावं घेता तुम्ही. किती थोर ती लोक. नारायण राणेला ज्योतिबा फुले, निळू फुलेचा डिफरन्स माहीत आहे की नाही माहीत नाही मला, देवाची शपथ. कारण हा माणूस थापाभाईकडे चहा पाजायचा काम करायचा. विषय निघाला म्हणून सांगतो. हे नाऱ्या, तिच्या आतमध्ये जरा सांग, चहा 4 सांग. हो, त्या थापांकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं युनियन शिवसेनेचं होतं, ते आलं. तर नाऱ्या, काही भाई मला काही करा ना, माझं काही करा ना. म्हणून नाऱ्याला त्यांनी त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये युनियन कोट्यामध्ये पिऊन लावलं, चपरासी. आणि हा आपल्या बायोडेटात लिहितो वर्क इन इन्कम टॅक्स. आणि जेव्हा मंत्री झाला तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये ज्यांनी लिहिलं हिज एक्सपिरियन्स इन इन्कम टॅक्स विल डेफिनेटली हेल्प द MSMEs इन इंडिया. मी त्याला फोन केला सकाळी, कारण त्या भाषेवरनं कळलं रिपोर्टर कोण आहे. बोले येस भाऊ. बोले यू रोट अ पीस ऑन राणे. बोले येस. बोले हू टोल्ड यू ही वॉज वर्किंग इन इन्कम टॅक्स. कम ऑन. बोले ही वॉज अ पिऊन देअर इन युनियन कोटा. डोंट टेल मी. अरे यू आर टू मच भाऊ. बोले अरे आय एम नॉट जोकिंग. त्यांनी फोन ठेवला. ज्या दिवशी एक इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला कनुमोरीनी तिला, आणि या प्रश्नाचं उत्तर तो सारखा वेगळंच द्यायचा. मग त्याला स्पीकरनी हिंदीमध्ये सांगितला तर त्याला हिंदी भी कळना, तरी काहीतरी तो बोलला. मग स्पीकर म्हणाला अहो तुम्ही बसा खाली, बैठ जाइए आप, उनको समझ में आ गया होगा. अब समझ में आ जाएगा, छोड़िए ना, फिर बाद में कर लेंगे बात. त्यानंतर त्याचा मला फोन आला, अशोक जी, who the hell appointed him as a peon in income tax? There is some qualification is needed. मग थापाच्या कृपेने हा कॉर्पोरेटर झाला. थापाला बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही बेस्टचं चेअरमन करतो मी तुम्हाला. तोपर्यंत सगळीकडे चालू झालं की गँगस्टर गँगस्टर. मग थापा म्हणाला की नाही बाळासाहेब मला नको, माझ्यामुळे तुम्ही बदनाम होता. तर बाळासाहेब राजकारणी, बाळासाहेब म्हणाले अरे तसं काही नाही आहे, हे लोक आपला माणूस पुढं करायसाठी तुझं नाव बदनाम करतात. मग म्हणे तू एक काम कर, तुझा कोण माणूस होता तू त्याला कॉर्पोरेटर बनवला, त्याला आण, त्यालाच करतो. ते बाळासाहेब होते. ती वापस आली थापा घरी, सगळे मित्र बसून मंडळी. म्हणे यार वो नाऱ्या को बना रहे वो बेस्ट का चेअरमन. सगळे हसायला लागले. अरे काय म्हणे. म्हणे पहिले इसको घर से लेके आओ. नारायण राणे रात्री उठून आणला. नारायण घाबरला, काय झालं बा, रात्री का उठून आणला. तो आला. एक कपड्याचं दुकान उघडलं. एका टेलरला रात्र बसून याचा सफारी शिवला. सकाळी बाळासाहेबांसमोर पेश केला आणि हा बेस्टचा चेअरमन झाला. नंतर महाराष्ट्राचं दुर्भाग्य हा मुख्यमंत्री झाला आणि MSMEचं दुर्भाग्य हा तिथे गेला. ही वस्तुस्थिती आहे. आणि मी हे एवढं अधिकारानं सांगतो कारण त्या थापाच्या परिवाराला मी चांगलं ओळखत होतो. मी एक पत्रकार आहे, माझे सगळ्यांशीच संबंध आहेत आणि सगळ्यांशी जेव्हा मी बोलतो, जेव्हा हे कळतं. आणि हे मी नारायण राणेंना सुद्धा बोललो एक दिवस. मी म्हटलं अहो तुम्ही थापाचे पंटर, तुम्ही आम्हाला कशाला सांगता असं करा तसं करा, करा.
हे मी असं म्हणत नाही की थापाकडे काम करणं वाईट गोष्ट आहे. मी असं म्हणत नाही की का पिऊननी मुख्यमंत्री नाही व्हावं. मला फार आंगलं. वसंतदादा पाटील पण काही एवढे शिकलेले नव्हते, पण ते पण मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. पण त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची गरिमा काय है? उस पद की गरिमा के अनुसार उन्होंने अपने आप को ढाला और इन्होंने उस पद की गरिमा को अपने हिसाब से ढाला. शुद्ध रूप से छिछोरापन महाराष्ट्र की राजनीति में अभी हावी है. हमें उसको भी छांटना है और इस छिछोरापन के लिए हमें जन जागरण करना होगा. हमें ऐसे लोगों को, जो लोग मात्र सत्ता का मक्खन खाने इकट्ठा होते हैं, उनको हटाइए. लोग मिलेंगे आपको, मैं बता रहा हूं. लड़ाई लंबी है. मैं ये नहीं कहता हूं कि आने वाले चुनाव में ही कोई परिवर्तन होगा, लेकिन शुरुआत कहीं ना कहीं से करनी होगी. तो ये दूसरा जन जागरण जो है, ये मोदी जी के लिए नहीं है. अब वो हो गया काम, बाकी बचा हुआ काम बाकी लोग कर देंगे. हम किसी से द्वेष नहीं करते. किसी ने कहा कि भाई मोदी जी सपोज चले गए तो तुम क्या करोगे? मतलब कोई तो आएगा सरकार में, सवाल उसको पूछेंगे. हमारे लिए सरकार को सवाल पूछना काम है, लोगों को वेदनाओं को शब्द देना मेरा काम है. इतनी भयावह स्थिति है ग्रामीण में. हम हिंदी सीरियल और फिल्में देख के तो खुश होते हैं कि देश में बहुत चल रहा है. नरेंद्र मोदी का भाषण सुन के तो लगता है कि बस पता ही नहीं, हम अभी अमेरिका भी कल अपने को चरण छूने आ रहा है. विश्वगुरु हो गए हम. लेकिन वस्तुस्थिति भयावह है. 205-10 करोड़ का, वो 210 लाख करोड़ का भी खर्चा हो गया है. मैं बार बार कहता हूं, एक दिन हम लंका बनने जा रहे हैं. लंका छोटा था, संभल गया. ये उपमहाद्वीप है, टुकड़े हो जाएंगे देश के. भाई भाई को काट के फेंक देगा. यह स्थिति हो जाएगी इस देश में यदि सही जगह पे सही कंट्रोल नहीं किया. तो अपना बाप का पैसा समझ के बांटते हैं, कर्जे पे कर्जा लेके जाते हैं. 2023 में 50 साल का बॉन्ड लिया नरेंद्र मोदी ने. 2073 में जो सरकार होगी उसको देना पड़ेगा पैसा. 2073 की सरकार तो पता नहीं मैं भी रहूंगा कि नहीं रहूंगा. जो वहां का प्रधानमंत्री होगा वो बोलेगा, यार ये कौन था भाई 50 साल पहले, क्या पाप कर गया, अब मुझे मेरे बजट में प्रोविजन करना पड़ रहा है, मैं कहां से करूं. हम अपनी जिंदगी आज जी रहे हैं, कल की हम चिंता करते हैं, कल परसों की चिंता करते हैं और सोचते हैं कि बस हो गया बुढ़ापा, अब तो जाएंगे जाएंगे. जिंदगी जी ली हमने. पोरांचं लग्न केलं, पुरी सुखी आहेत, आपण बा आपलं जीवन केलं, घर आहे, पेन्शन भेटते, बस आयुष्य चांगलं केलं, देवाने चांगलं ठेवलं. ऐसे तो कुत्ते बिल्ली भी जीते हैं. समाज के लिए क्या करना है. जिस आदमी का फोटो देख के आज हम यहाँ बैठे हैं, वो तो वकील था. वो तो अफ्रीका में वकालत करता था, लंदन से पढ़ के आया था. सोने के चम्मच मुंह में था उसके, पैसों की कमी उसको भी नहीं थी. लेकिन मात्र गोरों के सामने कालों का आत्मसम्मान नहीं, आत्मसम्मान की ही तो लड़ाई थी. उनके आत्मसम्मान को क्या ठेस पहुंचती. थोड़ा ज्यादा पैसा खर्चा करते तो वो रेलवे का डब्बा रिजर्व कर लेते. मैंने इसीलिए कहा बनना बहुत मुश्किल है. ये मैं 3 दिन तक ही कॉमा में रहता हूं कि मैं 20 रुपए के बिस्लेरी पीता हूं. बताओ उधर 20 रुपए में खाना खा लेते हैं. लेकिन मैंने 20 लेरी तागी नहीं, मैं महात्मा गांधी नहीं बन पाया. इसलिए मैंने कहा 2024 के चुनाव हो गए, सांड को बैल बना दिया, बाकी काम संग जाने. वो आपस में लड़ रहे, जो करना सो कर लिया. लेकिन स्थिति यहां नहीं रुकेगी. महाविकास आघाड़ी आएगी तो आपको लगता है बहुत बड़ा परिवर्तन होगा. वही मतलब गांधी जयंती पे बोलना नहीं चाहिए, लेकिन कुछ वाक प्रचार है जिसका मुझे पैरेलल भी नहीं मिलता. वही पुरानी शराब नए बोतल में होगी, वही ठेकेदार होंगे, वही कमीशन होगा, वही ऑटो रिक्शा होगा. और फिर गरीब, दलित, आदिवासी, किसानों के लिए एकनाथ शिंदे, अजित पवार और देवेंद्र फडणवीस रास्ते पे उतर के लड़ते हुए नजर आएंगे. फिर 5 साल बाद वो सत्ता में जाएंगे. फिर शरद पवार गरिबांसाठी आम्हाला लढायचं आहे. पण सत्तेत असताना कोणीच काही करत नाही. सत्तेत नसलं की त्याला सगळे आठवतात. कारण त्यांनी आपल्याला मूर्ख समजलेला है कि जो 2024 में हुआ मेरे हिसाब से बेहतरीन हुआ. उसकी परिणति आपको आने वाले 6 महीने में पता पड़ जाएगी. 6 महीने में कोई भी आयोजन होगा, दिल्ली मुक्त होगी. वो मुक्त दिन हम फिर मनाएंगे यहाँ पे.
और फिर नई लड़ाई शुरू होगी। क्योंकि मैं जितना भ्रमण कर रहा हूँ, जितना देश को समझने का प्रयास कर रहा हूँ, मुझे लगता है कि जीवन के अंतिम सांस तक ये जन जागरण का अभियान जारी रहना होगा, क्योंकि समस्या निरंतर है, रोज उग रही है और उसकी छटाई ज़रूरी है। तो एक बार फिर से ग्रहण लगा है, ग्रहण बहुत तक छूट गया है, आंशिक ग्रहण बाकी है। तो उस ग्रहण के लिए भी फिर से एल्गार दे दान छोटे गिरान। अब चुनाव आ रहे हैं, फिर आपसे दान मांगने जा रहा हूं। इस राहु केतु के यहाँ से नष्ट करने का दान चाहिए। आप अपने कॉन्स्टिट्यूंसी में, आप जहां भी हो, आपके रिलेटिव हो, बताने का प्रयास कीजिए। इंसान को सांसद विधायक बना के भेजिए। आमदार एका माणसाला पाठवा ज्याच्यात माणुसकी आहे, राक्षसाला पाठवू नका। राक्षसाला पाठवलं तर आपलं विधानसभा लंका होईल आणि माणसाला पाठवलं तर अयोध्या होईल। आपल्या विधानसभेला काय करायचं आहे हे तुमच्या हातात आहे। तेव्हा हे शेवटचं पुन्हा तुम्हाला करून आज पुन्हा एक वेळा धन्यवाद। महात्मा गांधींच्या चरणी पुन्हा एक वेळा अभिवादन करतो। अशोक भाऊ धन्यवाद। आपण त्या नारोबाची सत्य वस्तुस्थिती सगळ्यांना सांगितली। ज्या बाळासाहेबांनी या दगडाला शेंदूर लावला, तोच नारोबा आज त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेवर तंगडीवर करतो। एक नंबर कृतज्ञ बेशरम माणूस, याला कोकणी जनतेने का निवडून दिलं? मराठी माणसा बटेंगे तर 2 गुज्जू महाराष्ट्र लुटेंगे हे लक्षात ठेवून मतदान करा। लक्षात ठेवा, येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक महाराष्ट्र राज्याची आहे। मतदान गुजरात राज्यासाठी करू नका।